हा दिलीप पाटील यांच्याकडून नारंगी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आले कौस्तुभ मेहर यांच्यासाठी, त्यांचं सुद्धा आभार. चला आपण सामन्याकडे जाऊया. एका साईडला सायबा वर्सेस निर्मल सीसी या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ऋषी देसाई पहिला चेंडू, यावेळी बघा चेंडू हलक्या हाताने टॅग केलाय, खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण बघितला निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि सायबा वर्सेस निर्मल सीसी आपण बघितलं तर यावेळी बघा चेंडू सरळ ट्रॉफीवरती आदळलाय आणि 4 धावा. हा टॅप आला, चेंडू टॅप, सिंगल एकच धाव, एकच टप्पा पडलाय. 2 टप्पे पडले असते तर चौकार भेटला असता. ऋषीदादा यांच्यावरती बघितलं आपण सिंगलच्या पद्धतीने एक धाव पूर्ण केलंय आणि धावांची गती आपण पाहिली तर डॉट चेंडू, जबरदस्त सामना. दिसत ना अंपायर, दिसत नाही रे, हे त्यांना तिकडे ना, तिकडे समोर सिमन कोतवाल यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मृदुल मेहर यांच्यासाठी. चला आपण सामन्याकडे पुन्हा जाऊया. सायबा वर्सेस निर्मल सीसी हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी बघा एक धाव पूर्ण केली या एका धावीने आपण बघितले तर धावसंख्या 4 धावा. पुढचा चेंडू यावेळी बघितला तर सरळ खेळण्याचा प्रयत्न. हा सामना मात्र जबरदस्त चुरशीचा पाहायला मिळेल कारण एका साईडला निर्मल सीसी हा सुद्धा टेनिस मधला एक मोठा संघ. यावेळी बघा आणि पंचांचं बोट वरती आलंय, गडी बाद. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर. धन्यवाद. आपण बघितलं तर षटक क्रमांक जवळजवळ पहिला पूर्ण झाले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गती पाहिली तर 4 धावा. निर्मल सीसी संघ प्रथम फलंदाजी करत असताना क्वार्टर फायनलचा दुसरा सामना. पहिला सामना आपण बघितला तेजस 11 हा संघ टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ पाहिला. यातला दुसरा संघ कोण असेल हे येणाऱ्या कालावधीमध्ये माहीत पडेल. टॉप पहिल्या चेंडूला बघितलं तर सिंगलच्या साह्याने नाही, यावेळी धाव मिळत नाहीये. प्रत्येक धावेसाठी संघर्ष इथे पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा आपण बघितला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगलच्या साह्याने 1 धाव. धावसंख्या आता बघितलं तर 5 धावा. सायबा वर्सेस निर्मल सीसी दोन संघामध्ये चालू असलेली सध्याच्या घडीला ही लढत आपण पाहतोय. हितान शुगांश 11 प्रीमियर लीग अर्नाळा एसटी पाड्याचं मैदान आणि त्या मैदानावरती चालू असलेले सामने. चांगला टॅप केलाय. चला आपण थोड्याच वेळात चला ज्योती कुडी मॅडम थोड्याच वेळानंतर पुन्हा एकदा या व्यासपीठावरती येतील. बक्षीस समारंभाला नक्कीच ते उपस्थित राहतील कारण खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. यावेळी सरळ चेंडू पाहायचा. 4 धावा मिळतील. 4 आलाय चौकार. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमाईर, आपल्या विजय शेठ पाटीलच्या. ज्योती गुडू मॅडम आपल्यातून रजा घेत आहेत, परत येणाऱ्या कालावधीत ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर बक्षीस समारंभासाठी.
चला सामन्याकडे जाऊया. आता चौकार आलाय, सामन्यामध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळेल का? सायबा संघ सध्याच्या घडीला त्यांनी या विश्वामधला अंडरम बॉक्समधला नंबर 1 संघ म्हणून गणला जातो. पण सध्याच्या घडीला काय आहे तर निर्मल सीसी यांनी सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलाय. चांगला खेळ करत 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 आपण या स्टेजपर्यंत आलात, इथून आणखीन चांगला खेळ करा, नक्कीच यश प्राप्त होईल. चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर नाही नाही, यावेळी बघा सिंगल नाही आहे. षटक क्रमांक दुसरा आपण बघितलं तर पूर्ण झालंय. 2 षटकाचा खेळ पूर्ण आणि 2 षटकानंतर धावा पाहिल्या तर 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 11. अजून आपण बघितलं तर एक गडी बाद निर्मल सीसी संघ 11 धावा. आता मात्र चर्चा चालू आहे आणि या चर्चेनंतर काय आणि कोण नवीन गोलंदाज मैदानावरती येईल या गोष्टीचा विचार केला जाईल. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला भव्य स्पर्धा या अर्नाळा परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे. JKCC प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचं आमंत्रण आलंय, त्याबद्दल मिलिंद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा मी आभार व्यक्त करतो. मोठी स्पर्धा 50,000च्या आसपास प्राईज असणारी स्पर्धा आपल्या गाळवणकर शाळेमध्ये पाहायला मिळणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. अंडरम बॉक्स क्रिकेट वेगाने पसरते, क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आलाय. आज ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग तुम्ही पाहता जी ठाण्याला चालू आहे. अनेक खेळाडू यावेळी पहा 4 धावा वेगाने आपण बघितलं तर चौकारात प्राधान्य केलंय आणि 4 धावेनी चौकार आपण केलाय. 4 धावेनी धावांची गती जर पाहिली तर 15 धावा 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू चांगला फटका हो, यावेळी बघायचा आहे, चुकीला माफी नाही आहे. 4 धावा. स्कोर आपण पाहिला तर यावेळी पुन्हा एकदा पाहायचा आहे पंचांचा निर्णय काय आहे. 4-4-4 चौकार आलाय, पंच दाखवतायत. एक मिनिट थांबवतो. थँक्यू डीजे, थँक्यू. पंच पहिला आपलं डिसिजन स्टॉप सिग्नल काय आहे ते सांगा. पंचांचा सिग्नल काय आहे? विवेक पंच मंथन रिसॉर्ट धीरज तांडेल यांच्या माध्यमातून कौस्तुभ मेहर यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला आपण हा नक्कीच मजा आहे का मजा नसू दे, कारण गावातले खेळाडू आहेत, प्रोत्साहन करतायत. धावसंख्या 19. डिसिजन अजून पेंडिंग आहे, बघायचं आहे आपण पंच काय निर्णय देत आहेत. थर्ड अंपायर टेक्निकल टीम आपली आहे. DBN लाईव्हचं नेटवर्क आपण पाहतोय, दमदार बिंदास नेटवर्क, ज्याचं आपण नक्कीच केलंय अशा प्रकारचं नामकरण. कारण प्रवीण आणि धनंजय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंचाचे सदस्य ज्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य आपण पाहतोय.
आणि हे नेटवर्क खाली महाराष्ट्रात नाही तर ज्यावेळी मी वापी आणि वलसाड परिसरामध्ये कॉमेंट्री करतो त्यावेळी सुद्धा त्यांचं सहकार्य नेहमीच मला भेटत असते. तर असे जबरदस्त नेटवर्कवाले DBN लाईव्हची टीम आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. बघा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. अर्नाळ्यामध्ये स्पर्धा म्हटली तर एक मेजवानी आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पहा आपण जबरदस्त प्रेक्षकांचं आपण बघितलं तर प्रोत्साहन या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतंय. पंचाचा निर्णय 1 धाव. सिंगलच्या साहाय्याने आपण धावांकडे पाहिलं तर रुपेश कदम आम्हाला दर्शवत आहेत की किती 20 धावा. एक चांगली धावसंख्या उभारलंय कारण समोरचा संघ सुद्धा आपण बघितला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील एक मोठा संघ आहे फिल्डिंग करणारा सायबा संघ आपण बघितला. सायबा वर्सेस सध्याच्या घडीला निर्मळ CC हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सायबा प्रीमियर लीग खूप प्रसिद्ध आहे आणि तिथला संघ आपण बघतोय. यावेळी बघा टॅप केलाय चेंडू एका साईडला जोराने वेगाने येतोय. सिंगल पूर्ण केलंय. सिंगलच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पूर्ण झाला ते म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील धावसंख्या 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात कारण 21 धावा केल्या आहेत. येणाऱ्या अजून आपण बघितलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत म्हणजे टोटल 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आठ चेंडूचा खेळ अजूनही आपण बघितला तर बाकी आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल आपण बघितलं तर दिलेली नाहीये. धावा अजून पाहिलं तर जवळजवळ 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांचा विचार केला तर आपण 21 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 21. बघा प्रेक्षक बघा आपण बघितलं तर 4 साईडनी खचाखच भरलेला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे कारण ही ताकद आहे स्पर्धेची. यावेळी पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये सिंगल साठी आणि सिंगलच्या साहाय्याने आपण बघितलं 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकानंतर धावा लागल्या त्या 22. बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला शिप्पीनी शिप्पीनी दूध भाजीला शिप्पीनी शिप्पीनी दूध भाजीला काली काली कोंबडी कंबर गेला ग काली काली कोंबडी कंबर. थँक्यू. एक मिनिट थांबवतोय. चला दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहेत म्हणून बारोंडा 11 आणि त्यानंतर रेहान दुर्गेश 11 दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्सकडे येऊन थांबायचं आहे. पहा 21 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. जर आपण बघितलं तर यश वैती आणि गणे यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तर मॅजिकल फिंगर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकी वेगाने केले. हो चुकीचे आण झाले. एक ज्या वेळेला सुरुवात झाली आहे स्पर्धेला त्यावेळेला गणेशने ज्या प्रकारची बॅटिंग केली होती अतिशय वाखाण्याजोग होती परंतु गणेशला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत टीम सायबा संघासाठी झाली. इकडून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे किती धावांचा मजल मारायचा आहे आणि किती धावा करायची आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सी मार्ग पार चौकार 4 धावा. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. थँक्यू. चौकार आलाय पहा. खऱ्या अर्थानं ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार आलाय गणेशच्या बॅट मधून. गणेश या ठिकाणी ऑन झालाय. पहा थोडस लागलंय वाटतं ऋषीदाला. धावफलक जर आपण बघितलं ना तर आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. मॅजिकल फिंगर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सी मार्ग पार चौकार 4 धावा.
थँक्यू. पहा पहिल्या 18 चेंडू मध्ये काय घडलं होतं आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडतंय. या अगोदर घराला थांबवलं होतं, परंतु थांबवण्याचं कारण सुद्धा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. काय करू हॅट्रिक चौकार येईल. मोठा फटका मारचा प्रयत्न. हो हम में है विश्वास, हम किसी से कम नहीं, हम एक दिन होंगे कामयाब. चेंडू गेला सही मार्ग पार, चौकार, 4 धावा. 35 धावा. पहा मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे. लगातार 3 चौकार आल्यात. मॅजिकल फिंगरवर केलेला हल्ला बॉल सागर रसले काय कडून कम बॅक करेल, काय कडून ब्रेक थ्रू. 35 धावा. 35 4 चेंडूचा खेळ झाला. 35 धावा. काय कडून कम बॅक करेल, काय कडून ब्रेक थ्रू आणून देईल. ओहो ब्रेक थ्रू आणून देईल आणि ब्रेक थ्रू आलाय आणि वॉट मॅग्निफिसंट कॅच बाय प्रसाद. बॅक टू द पवेलियन गेले. गॉन हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. चारुदत्त पाटील लबी बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा ज्या प्रकारचं टार्गेट सेट करायचं होतं त्या प्रकारचं टार्गेट आतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निर्मल सीसी संघाचा झालाय. टीम सायबा संघासमोर लास्ट बॉल टू गो. सागर रेसले सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू ओढवला, फेकी झाले. हो 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 36 धावा धावपलकावर. 37चा पाठलाग आहे आणि इनिंग ब्रेक होतोय आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण जाऊया. तिकडे दोन्ही कॅप्टन रेडी आहेत टास्क बॉक्स मध्ये. थँक्यू. आपण जाणार आहोत, सर्व ठिकाणी जाणार आहोत, परंतु आता सध्या आपण जातो टॉस का बॉलच्या दिशेने. जिकडे 2 संघ रेडी आहेत. प्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. शेवटचा आणि अंतिम सामना क्वार्टर फायनल नंबर 3. टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय प्रकाशजी पाटील यांना. दोन्ही कर्णधार टॉससाठी येथे आलेले आहेत. दुर्गेश अरेवन आणि बारोंडा अरेवन. कौन देना टॉस को बस. टॉस बारोंडा 11 ने नाणेफेकीचा काळ जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बारोंडा 11चे कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि त्या तुमचा प्रतिस्पर्धी संघ जो आहे दुर्गेश अरेवन हा बलाढ्य संघ आहे. तर तुमच्या संघात काय बदल नाही. बदल काहीच नाही. गोलंदाजीमध्ये काय तुमची रणनीती काय असेल, गेम प्लॅन काय तुमचा. त्यांना कमीत कमी धावसंख्यामध्ये थांबवू आम्ही. खेळपट्टीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे. मैदान मोठं आहे, धावा कमी होत आहेत. मैदान मोठं आहे, धावा खूप जास्त होत आहेत. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपलं काय मत आहे. आयोजन जेव्हापासून आलंय तेव्हापासून तेच सांगतोय की आयोजन खूप भारी केलं आहे. खूप मजा येते खेळायला. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक. आता दुर्गेश अरेवनचे कर्णधार आहेत, त्यांना प्रथम फलंदाजी करायची आहे. तुमच्या संघात काय बदल. आमच्या संघात काय बदल आहे तो संघ आहे आणि आम्ही आमचा नॉर्मल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. फलंदाजी रणनीती काय तुमच्या काय ना जे आहे ती फलंदाजी रणनीती. किती धावापर्यंत तुम्हाला त्यांना टार्गेट द्यायचं आहे. आम्ही चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न करू. खेळपट्टीबद्दल आपलं मत. खेळपट्टी तर चांगलीच आहे. थँक्यू. हे होते दुर्गेश अरेवनचे कर्णधार.
थँक यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू नूदल मेहर. प्रसादने ज्या शेवटच्या सेमीला जेल टिपला होता, प्रसादसाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं. चिकू पाटील नारिंगी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मृदुल पाठलाग जर आपण बघितला ना तर 37 धावांचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ऋषीदादा देसाई आणि त्याच्यासोबत प्रदोष बैकर. तर पहिलं षटक घेऊन निशान सज्ज होतोय. ओव्हर टू मृदुल. हो लेक्शनच्या बाहेर, त्यामुळे आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत. त्यामुळे धावांचा श्रीगणेश होता या ठिकाणी टीम सायबा संघाचा, जिकडे आतापर्यंत 1 धाव धावपलकावरती आहेत. बिग फाईट, बिग मॅच. 37 धावांचा पाठलाग आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला, गॅप मधून चेंडू निघून गेला. सही मार्ग पार, चौकार, 4 धावा. माझा पदर बाई मी नव्हते भानात, अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. अन काळू बाई तो वाहल माझ्या भरच्या आकात, काळू बाई तो वाहल माझ्या भरच्या आकात. थँक्यू. क्या बात आहे. फुल एंटरटेनमेंट. मिकी माऊस काय जबरदस्त कामगिरी करतायत. चौकार आलाय. 5 धावा धावपलकावर. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगलर. मृदुल ही मॅच सुद्धा खूप मोठी मॅच होणार आहे. ज्या प्रकारे 3 षटकामध्ये ते धावपलक थांबलं होतं, त्यानंतर शेवटच्या क्षणाला ज्या प्रकारे 3 चौकार लगावून मॅच ऑन झाली, टार्गेट सेट झालं आणि बघता बघता आतापर्यंत सुरुवात सुद्धा टीम सायबा संघाने चांगली केली. 2 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आणि खऱ्या अर्थानं कौस्तुभ, ज्याप्रमाणे तू उल्लेख केला प्रदोष बैकर, ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. दुसरीकडे ऋषीदादा देसाई सातत्याने वसीविरार अंडरम बॉक्स क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेटची आपण पाहायला गेलं तर 25 ते 30 वर्ष झाले ज्या खेळाडूने सेवा केली गेली, तो ऋषीदादा देसाई. प्रचंड असा अनुभव आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अनेक अंडरम बॉक्स क्रिकेटचे उन्हाळे पावसाले ज्या खेळाडूने पाहिल्यात, तर ऋषीदादा देसाई एकीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 37 धावांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळतं, परंतु आतापर्यंत 7 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतोय. निशांत आतापर्यंत थोडासा महागडा पडत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ होतोय. 7 धावा धावफलकावर. कौस्तुभ ऑन साइडला ड्राईव्ह केला. वेगे हो फेकी वेगाने झाली होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट इतक्या वेगाने होती ना की फेकीला सुद्धा भेट केलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे पहिले षटक मार्गस्थ आहे. धावपलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 8 धावा धावपलकावरती आहेत. पाठलाग 37 धावांचा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हो एस्टांच्या बाहेर, इतका बाहेर की आमचे पंच आमच्या दिशेने वळल्यात. वाईट चेंडू घोषित केलाय. 9 धावा धावपलकावरती ज्या प्रकारची सुरुवात करायची होती त्या प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली गेले. दुसरा क्वार्टर फायनल सामना जो आपल्या भेटीला आलाय आणि पाटला जर बघितलं 37 धावांचा. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन तिकडे निशान सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला, चेंडू अडवला, येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाटला काय 37 धावांचा. 9 धावा धावपलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. 6 चेंडूंचा खेळ होत असताना 9 धावा धावफलकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. लक्ष 37 धावांचं आव्हान धावफलकावर आणि आमच्या समालोचक टीम साठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक मिलिंद पाटील अर्णाला कोलीवाडा यांच्याकडून देखील येत असताना पाहायला मिळतं. पहिला चेंडू जोरदार प्रहार होता परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला अक्षय आहे. या अगोदरील देखील आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळाला आणि एक भला मोठा वसई तालुक्यातील प्लेयर्स सारखा संघ पराभूत करत असताना अर्थातच यावेळेला निर्मळ सीसी संघाचे खांदे उंचावलेले आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 10 धावा 2 चेंडूंचा खेळ होत असताना
एक चेंडूचा खेळ होतोय. क्षमा असावी 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत 10 धावा धावफलकावर. ऋषीदादा देसाई सामोरा जातोय यावेळेला. पहिला चेंडू ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान गतीचा चेंडू. आता प्रकारे ज्या प्रकारची कौस्तुभ गोलंदाजी हाताळले ना, सुरेख लाईन लेन टप्पा, म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर धावा ह्या कोऱ्याने येत असताना पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर येतात. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रदोष समोर. पुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय फेकी वेगाने, परंतु रनिंग बिटवीन विकेट बघा इतक्या वेगाने होती ना अक्षरशः फेकीला सुद्धा बीट केलंय. पहा ही मॅच ज्या प्रकारे आहे, ज्या सिच्युएशन मध्ये चालले, खऱ्या अर्थाने मॅच मध्ये खूप मजा येणार आहे आणि शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत ही मॅच ज्या प्रकारे जाणार आहे. 37 धावांचा पाठलाग आहे. 2 खेळाडूंमधून चर्चा झाले, मृदुल चर्चेस भाग पडलंय कारण की षटक आतापर्यंत चांगलं आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात या चेंडूमध्ये, या षटकामध्ये. ॲलन कोळी जिथे कुठे असेल आपण कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. ॲलन कोळी नट्टी सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. यावेळेला काय घडलं जात आहे, चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच ऋषीदादा देसाई यांच्या खेळीला यावेळेला पूर्णविराम. येस डीजे थँक्यू. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कॅप्टन मुझब्बिल खान. पहा ब्रेक थ्रू आलाय. ज्या प्रकारचं षटक आतापर्यंत आहे ना, अक्षयने या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. खऱ्या अर्थानं ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू आलाय, परंतु आता 2 बॅटरचे प्रयत्न या मॅच दरम्यान कशा प्रकारे असणार आहेत हे नरी कालवेल सांगणार आहे. हो जास्तच बाहेर आहे, थोडंसं वलन घेतलंय, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. मृदुल ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू आलाय आणि धावफलक सुद्धा आतापर्यंत या षटकामध्ये थांबवलं गेलंय. अक्षयने ज्या प्रकारचं कामगिरी करायची होती त्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत या षटकामध्ये झाली गेले. नक्कीच कौस्तुभ, परंतु पुन्हा एकदा बक्षीस लगावण्यात येत आहे. सिमन कोटवाळ यांच्याकडून कौस्तुभ मेहर यांच्यासाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक. आज खेळाडूंना कमी आणि समालोचकांना जास्त या ठिकाणी पारितोषिक लावण्यात येत आहे. धन्यवाद सिमन कोटवाळ. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेलाय. चेंडूला यावेळेला सिंगल धाव येत असताना पाहायला मिळत आहे. धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे 5 चेंडूंचा, क्षमा असावी 5 चेंडूंचा खेळ होतोय. धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 14 धावा धावफलकावर येतात. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला काय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला गॅदर केला गेलाय. आमचे मॅन्युअल स्कोरर यावेळेला दर्शवत असताना कदम सर, नेहमीच साईनाथ टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण ज्यांना पाहतोय आणि प्रचंड असं क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतात, असे कदम सर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये माहिती अशी येते की दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली गेली, फक्त आणि फक्त 5 धावा खर्ची पडत असताना आणि 1 विकेट देखील गमावलाय. अर्थातच महत्वाचा गडी यावेळेला बॅक टू द डगआउट ऋषीदादा देसाई. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे धाव संख्या धावफलकावर 14 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. लक्ष धावफलकावर 24 चेंडू 37 धावांचं आव्हान आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा. आता येणाऱ्या 12 मध्ये अजून देखील 24 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. 12-23 इक्वेशन, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर गणेश. पहा कशा प्रकारचे आता प्रयत्न 2 बॅटरचे असणार आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. पहा
पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती, तब्बल 9 धावा धावपल करते होत्या, परंतु अक्षयच्या षटकाने थोडासा दबाव आणलाय, तो ब्रेक थ्रू सुद्धा बनवलाय. परंतु इकडून काय प्रयत्न कशा प्रकारे असणार आहेत की ते धावांपर्यंत पोहोचण्याचे. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. एक धावेने आतापर्यंत स्ट्राईक रोटेट झाले, परंतु एक धावेने दबाव कुठल्याच प्रकारचा नाही आहे निर्मल संघावर. जो दबाव आतापर्यंत पहिल्या 14 चेंडूमध्ये टीम साहेबा संघावर बनवलाय, परंतु प्रदोष माहित आहे अशा वेळेला मॅच कशा प्रकारे चालवायची, कशा प्रकारे ऑन व्हायचं. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे. हो क्या बात आहे, काय जबरदस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर पायावर आदळलाय, अक्षरशः बीट केलंय या चेंडूने. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपला जर बघितलं तर फक्त 15 धावा. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी झाली वेगाने, फेकीला आलंय उत्तर आणि ऍज अ कॅप्टन बॅक टू द पवेलियन गॉन. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा ललकार नाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव, हे प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव, प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव. थँक्यू. ही व्हिडिओ येणार, ही व्हिडिओ मोये मोये म्हणून येणार, पण येणार उद्यापर्यंत, उद्या 11-12 वाजेपर्यंत नक्की येणार ही व्हिडिओ. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर कौस्तुभ, लेफ्टच्या बाहेर आमचे पंच आमच्या दिशेने वळत आहेत, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला. पहा पूर्णपणे जबाबदारी प्रदोषवर आले. काय या प्रदोष या जबाबदारीला पार पाडेल, एखादा चौकार षटकामध्ये येईल का? ओहो वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. पहा एक नाही तर तब्बल 2 खेळाडूंना या चेंडूने बीट केलंय, इतका वेगवान चेंडू होता. 18 धावा. सतरा धावा सॉरी 17 धावा आहेत. लास्ट बॉल टू गो, 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 37चा पाठलाग करायचा. हो लेग स्टंपच्या बाहेर आहे. येस विवेक आमच्या दिशेने वळत आहेत, तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. 18 धावा धावपळ करते. आणि अजून जर इक्वेशन आपण बघितलं ना तर येणाऱ्या 7 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांची गरज आहे. एखादा चौकात शेवटच्या आणि अंतिम क्षणापर्यंत नेईल, परंतु ते काम कौस्तुभला करावं लागणार आहे. ऑन साईडच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न, येतो डॉट बॉल. षटक संपलंय. 3 मॅच इक्वेशन राहिलं. येणाऱ्या 6 मध्ये 19. जाऊया ऐकू तोपर्यंत डीजेला. लाल लाल पुरीटा बोटा लाल ग, लाल लाल पुरीटा बोटा लाल. आताचे पोरी हे घालवला ताल ग, आताचे पोरी हे घालवला ताल. पहिला होता सुटक्याचा नेसला, आताचे पोरीचा अर्धाचे ड्रेस. चला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 19 धावा. यश वैती गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यावेळेला नो चेंडू आहे, परंतु यावेळेला काय पंच. एक मिनिट विवेक, बाउंड्री आहे का? चेंडू बाहेर होता. ओके सिंगल धाव धाफाकामध्ये ऍड. आणि यावेळेला काय प्रदोष बैकर का जाणला जातोय ह्याचं उत्तम उदाहरण यावेळेला दर्शवतो. सुजिता त्याचं नाव नाही रे, असं कुठलंच गाव नाही रे, इथं सुजिता त्याचं नाव नाही रे, असं कुठलंच गाव नाही रे, इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. येस थँक्यू डीजे. आणि या अगोदर कौस्तुभ आपण पाहायला गेल्यानंतर मैदानामध्ये आखो में इशारा हुआ था. अर्थातच चारू दत्त म्हणत होता की ती सिंगल जाऊ दे,
आणि प्रदोष बैकर खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईकला येऊ दे अशी रणनीती होती निर्मळ संघाची. परंतु हा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तो वर्चस्व आहे, हा दबाव आहे. प्रदोष बैकर मिस्टर परफेक्ट या नावाने ओळखला जातो वसई तालुक्यातील अंडरम बॉक्स क्रिकेट. यावेळेला काय निर्धाव चेंडू येतोय. अर्थातच यावेळेला थोडासा प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. निर्धाव चेंडू यावेळेला थोडासा पुन्हा एकदा टीम सायबा संघाला प्रेशर मध्ये आणत असताना पाहायला मिळतंय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळतंय. आता मॅचचं इक्वेशन काय आहे? येणारे चार चेंडू मध्ये 13 धावा, अर्थातच सिंगल धाव. आणि यावेळेला खऱ्या अर्थानं निर्मळ संघ आपण पाहायला गेला ना तर थोडेसे कुठेतरी डोकंदुखी कमी झालेली असेल. 3 चेंडू 12 धाव्यांची गरज धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. विजय सर देखील आम्हाला जाणून करून देत असताना की येणारे 3 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. कौस्तुभ यांच्यावर पूर्णतः यावेळेला जिम्मेदारी असेल. त्या प्रकारच्या जिम्मेदारी साजीसा खेळ करेल का ह्यावर देखील नजर असेल. येणारे 3 चेंडू मध्ये 12 धावा. कौस्तुभ पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. आता आपण पाहायला गेलं तर सामना थोडासा एकतर्फा असा जात असताना पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्यानंतर दोन संघ एक चांगले संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जो संघ लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता तो संघ खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेबाहेर जाताना दिसेल का स्टेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. अर्थातच ह्या सामन्यामधील एक सर्वाधिक बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामन्याबाहेर यावेळेला ह्या स्पर्धेबाहेर टीम सायबा संघ जाईल काय ती येणारी काळ वेळ दर्शवेल. येणारे एक चेंडू मध्ये 12 धावींची गरज. नवीन फलंदाज गौरव पाटकर येतोय. अर्थातच संघ विजयी आपल्याला पाहायला मिळतो. मोठा संघ या ठिकाणी ह्या स्पर्धेबाहेर जात असताना ह्या स्पर्धेतील एक बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळत आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम निर्मल सीसी अँड हार्ड लक टीम सायबा. थँक्यू डीजे. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर यश वैती. चला यश लगेचच यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन द्यायचंय. हो हो लागलाय. हो क्या बात आहे. पहा यशला चुकून आणलाय. 1 नाही 2 नाही तब्बल 3 मिकी माऊस.